आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकरी, ड्रग्जसारख्या प्रश्नांवरती विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल, दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित. लाचखोरी प्रकरणात जिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही, फडणवीसांकडून जिरवाळांना क्लीनचिट. माझ्याही कार्यालयामध्ये कुणी गैरव्यवहार जर केला तर कारवाई होणारच. एसीबीला संपूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांनी केलं स्पष्ट. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार, काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा, मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचा आवाहन. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीमध्ये तडजोड केलेली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. जागतिक भाषा दिनी विरोधकांच्या पत्रात मातृभाषेच्याच चुका, बातम्यांमध्ये आलेले पॅरेग्राफ पत्रात जसेच्या तसे टाकले. आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर त्यांनी दुरुस्त केलं असतं, फडणवीसांची टीका. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्याच सहकाऱ्यांचा बहिष्कार, कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधीच संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं. अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी, सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदारांची सही. शरद पवार पुन्हा एकदा पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल, अस्वस्थता जाणवू लागली, त्यामुळे पुढील 2 दिवस उपचार केले जाणार. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती, मात्र 15 दिवसांमध्ये पवार दुसऱ्यांदा रुग्णालयामध्ये दाखल. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का, या प्रश्नावर संजय राऊत यांचं नो कमेंट्स. मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे सेना आणि मनसेमध्ये वाद झाल्याची चर्चा. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्या, कौटुंबिक त्रासातून आत्महत्या केल्याचा पायल रणदिवेच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख, तर पायलच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांना अटक. बुलडाण्यातील चिखला गावामध्ये शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत, संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले. घटनेची सत्यता पडताळून कारवाई करा, आरोपी सरपंचाचीही मागणी. सोलापूरच्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं वाद, पुतळा हटवण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध, तर प्रशासनानं कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हा स्थानिकांचा इशारा. उद्घाटनापूर्वीच मुंबईच्या मेट्रो 4च्या खांबांना तडे गेले. घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळचा व्हिडिओ देखील समोर आला. बीएमसीकडून एमएमआरडीएला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश, तर पोलला तडेच गेलेले नाही, एमएमआरडीएचं स्पष्टीकरण. राज्यावरती पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अलर्ट. अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या रब्बी पिकांना धोका. दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा पराभव, विश्वचषकात सुपर 8ची वाटचाल खडतर. 76 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा विजय, भारतीय संघ 111 धावांवरती ऑल आउट.